तुम्हाला माहित असेल एखादा कुंभार असतो, तो मडकं तयार करतो. त्याच्याकडे 2 हात असतात. तो ओला गोळा त्या चाकावर फिरवतो जेव्हा, तेव्हा आतमधून आधाराला हात देतो आणि वरून त्या ओल्या मातीला आकार देताना आघात करत असतो. एखादा कुंभार जेव्हा या म्हणजे मडक्याला घडवत असतो, एक हात आधाराचा आहे आणि एक हात आघाताचा आहे. केवळ आधार दिला मडकं तयार नाही होणार आणि केवळ आघात केला तरी मडकं तयार नाही होणार. दोन्ही हात महत्वाचे. तुमच्या मुखामध्ये वात्सल्य असेल आणि आचारामध्ये जर आदर्श असेल तर या गोष्टी करता येतात. सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेमध्ये खूप सुरुवातीपासून 2002 पासून आम्ही जेव्हा चालतो, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीमध्ये या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. चालताना शिकायला मिळतात, बोलताना शिकायला मिळतात. इथला प्रत्येक आचार्य आमच्याकडे त्या दृष्टीने पाहत असतो की मला उद्या पंथाचा एक साधक घडवायचा आहे. त्याच्यामध्ये ती नेतृत्वाची दिशा निर्माण करण्याची ताकद. म्हणजे हे परनिष्ठ आभाराचा दूरदृष्टिकोनातला जो विषय आहे, तो महाडवा पंथाच्या अशा आचार्यगणांकडे येतो कुठून? अशा हिराईसांच्या स्मृतीस्थळातून येतो. ही हिराईसा आपल्याला घडवताना दिसते, असे आचार करताना दिसते. तिचा जो पुत्र आहे, ज्याचं नाव चांगदेव भट आहे. खरं तर चांगदेव भट असे 2-3 नावाचे पात्र आपल्याला स्मृतीस्थळामध्ये भेटतात. पण हे चांगदेव भट यांचे देहाचे पुत्र होते. विवाह झाला आणि पुढे योगायोगानं प्रपंच करत असताना एकदा प्रवासामध्ये त्यांना दरोडेखोराचा योग आला. वाटेमध्ये चोर भेटले आणि त्यांनी मनामध्ये कल्पना केली, आज जर वाचलो या चोरांच्या तावडीतून तर मी भिक्षा करेल, मी दीक्षा घेईल. ईश्वरी योग असा होता. त्या दिवशी मात्र चोरांनी त्यांना मोकळं सोडून दिलं आणि समाधान व्यक्त करत घरी आले. ही गोष्ट जेव्हा हिराईसाला समजली मार्गामध्ये, तेव्हा ती पुन्हा घरी गेली आणि चांगदेव भटांना सांगितलं की आता तू शब्द दिला होता, मी गोसाव्यासी अनुसरेल. जर मी जगलो वाचलो तर तुम्हाला अनुसरेल, तो असं म्हटला होता. हो म्हणाले, म्हटलं होतं. आता तुला अनुसरायकडे, तुला मार्गामध्ये यावं लागेल. सोबत घेऊन चांगदेव भटांना ती मार्गामध्ये येते. त्यांचं अनुसरण त्यांना घडवत असताना त्यांच्या आचारावर लक्ष देते. त्यांना जवळ झोपवायची, लक्ष ठेवायची. त्यांच्या वागण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये त्यांना या सर्व गोष्टी शिकवत असायची. आपला देहाचा मुलगा जरी असला तरी तो उद्या धर्मासाठी मला दक्ष करायचा आहे. अतिशय उत्तम प्रकारे संस्कार केलेले ते चांगदेव भट पुढे उत्तम आचारवंत होतात आणि उत्तम प्रकारची चर्या करत करत स्वतःचं देह क्षेपतात. ही गोष्ट जेव्हा हिराईसांना समजते, हिराईसा म्हणते, आज मी निश्चिंतीने झोपू शकते, कारण मी माझ्या देहाच्या पुत्राला ईश्वर मार्गाच्या रस्त्यावर आणून त्याला समर्पित करून त्याचा रस्ता मी मोकळा केलेला आहे. तेव्हा एक माता काय म्हणते, मी आता निश्चिंतीने झोपते. बंधूंनो, आपण सर्व एकमेकाच्या नात्यामध्ये वावरतो. आपल्याकडे हा दृष्टिकोन असला पाहिजे. आपल्या कुटुंबातला एखादा साधक जर ईश्वर मार्गाकडे जात असेल, उपदेश विधीकडे जात असेल, अनुसरणाच्या साधनेकडे जात असेल, तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक संतुष्टता असली पाहिजे. त्याला योग्य दिशेनं, योग्य वळणानं, योग्य संस्कारानं आपल्याला घेऊन जाता आलं पाहिजे. हिराईसाच्या स्मृतीने आपल्याला ही प्रेरणा मिळते. खरं म्हणजे या सर्व माता अशा आहेत, ती हिराईसा असेल, उंबरी गौराईसा असेल किंवा महादाईसा असेल, प्रत्येक साधकाला घडवताना यांच्यामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जे स्वतः तर अनुसरली, पतीला सुद्धा जेव्हा अडथळा निर्माण झाला तेव्हा त्यांनाही घेऊन आले. सोबत मुलगा आहे, काही कालखंडानंतर मुलाला संसार करू दिला, पुढे त्याला सुद्धा योग्य वेळी बरोबर ईश्वर मार्गाकडे घेऊन आली. ही जगण्याला दिशा देणारी ही पात्र आपल्याला स्मृतीस्थळामध्ये भेटतात. म्हणून लीळाचरित्र आणि स्मृतीस्थळ या 2 ग्रंथांचा जेव्हा आम्ही विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की लीळाचरित्रामध्ये उत्तम असणारा विचार आहे. सर्वज्ञांच्या सूत्रांचं चिंतन आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळतं. पण आचाराचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला स्मृतीस्थळाकडे यावं लागतं. किंबहुना लीळाचरित्र हा पूर्वार्ध आहे, तर स्मृतीस्थळ हा त्या लीळाचरित्राचा उत्तम आदर्श असणारा आचार आहे. हा आचार जर शोधायचा असेल, आपल्याला स्मृतीस्थळाच्या पानापानाकडे जावं लागतं. एक एक साधक असा भेटतो, त्याच्या जीवनातून अशी प्रेरणा मिळते. ती लुखाईसा बाभुळगावकर जेव्हा आपल्याला दिसते, त्या जागी गेल्यानंतर आपल्या अंगावर असे रोमांच उभे राहतात. अशी एक माता आहे, जिने आपलं संपूर्ण जीवन समर्पित करत असताना कुटुंबाची व्यवस्था केली. काय भाग्यवान माता आहे. ईश्वराची अशी एक साध्वी आहे की देहाचा पूर्वपती डोक्यावरचं पागोटं काढून तिच्या चरणावर डोकं टेकवतो आणि म्हणतो, आई आता दुसरा दंडवत. एका साध्वीकडे पाहताना काय पवित्रता आहे, काय विचार आहे. ही पवित्रता येते कुठून बंधूंनो? ही ज्ञान साधनेतून येते. तुम्ही कुणाचा संग करता, तुम्ही कुणाचा सहवास करता, किती ज्ञानीजनांचा संपर्क आपला होतो, ही गोष्ट फार महत्वाची. आणि या सर्व गोष्टीतून साधक आपल्याला घडताना दिसतात. एक एक माता, एक एक विचार. मला असं वाटतं पाठीमागे रंभाईसा नावाचा एक विषय होता, योगायोगाने तो झाला नाही असं मला सूचना मिळाली होती. या सर्व माता जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं, हिराईसा जशी मार्ग संरक्षणासाठी दक्ष आहे, अशा अनेक माता आहेत. एक
थोडक्यात मी तुम्हाला रंभाईचा सुद्धा त्या विषयाच्या जे अनुषंगाने घेऊन जातो. रंभाईचं नावाची एक माता आपल्याला अशीच भेटते. ती आपल्यासारखीच आहेत. आपल्यासारखी म्हणजे या अर्थानं ती नकळत बोलता चालता उठता बसता अखंड कुणाशी तरी तिचं भांडण व्हायचं. आपलंही होतं, पट्टीवरून होतं, जागेवरून होतं, पाळ्यावरून होतं, देवपूजेवरून होतं, पाण्यावरून, कशावरून. भांडण करायला काही वेळ लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. रंभाईचं अखंड भांडण करायची. कुणाशी ना कुणाशी तरी दररोज तिचं भांडण कटकट अखंड सुरूच आहे. फार आचार्यांपर्यंत तक्रार जाते. सुरुवातीला आचार्य दुर्लक्ष करतात, पुन्हा दुर्लक्ष केलं जातं, पुन्हा दुसऱ्या दिवशी कुणीतरी तक्रार करतं. एक दिवस आचार्य सुद्धा या गोष्टीवर खरं म्हणजे कंटाळले, वैतागले आणि आचार्यांनी तिला बोलावून घेतलं. सगळे साधक बसलेले होते आणि आचार्य नकळत रागावून तिला शिवी देतात. बंधूंनो, स्मृतीस्थळामध्ये आपल्याला 4 शिव्या पाहायला मिळतात. ते नागदेव आचार्यांनी या रंभाईसा नावाच्या मातेला दिल्यात. राग आला होता, स्वाभाविक होतं. आचार्य चिडले आणि चिडताना 4 शिव्या देताना, तू दारी आहे, रांड आहे, गोवळी आहे आणि मोसारी आहे, 4 शिव्या आचार्य देतात. सगळ्यांच्या समोर आचार्य बोलतात. ती उभी आहे, डोळ्यांमधून अखंड अश्रूंच्या धारा सुरू आहे. गुरुनिमित्त उदास झालेत, बोलतायत, परंतु शांत उभी आहे. आणि ही गोष्ट सगळे गुरुकुळ पाहताय. आचार्यांनी सांगितलं, तू आता इथून निघून जा, थांबू नको, इथे आश्रमामध्ये दिसली नाही पाहिजे, इथून निघून जा. आणि असं म्हटल्यानंतर रंभाईसा बाहेर जाऊ लागते. आणि बाहेर गेल्यानंतर एका दूर अंतरावर झाड आहे, झाडाखाली तिने आपलं पटकर सोबत घेतलं. राग आला तरी काय केलं पाहिजे हे म्हणजे या घटनेतून मला तुम्हाला सांगायचं आहे. बऱ्याचदा राग आल्यानंतर आपण बोलतो, भांडतो, चिडतो. अलीकडच्या काळात फार झालं तर मोबाईलवर त्याला ब्लॉक करतो. आता बोलणंच बंद करून टाकू, आपण असा विचार करतो. ती माता फार हुशार होती. झाडाखाली जाऊन बसली आणि मग विचार करू लागली, स्मरण करू लागली. अपमान तर कुणालाही वाटतो, 4 लोकांमध्ये बोलल्यानंतर अपमान वाटतोच. आम्हालाही वाटतो, आपल्या सगळ्यांना वाटतो. परंतु स्मरण करताना ती प्रत्येक शब्दाचा विचार करू लागली. आजपर्यंत मला कोणी शिवी दिली नाही, कोणाचा एक शब्द ऐकला नाही, पण आज माझे गुरुनिमित्त मला 4 शिव्या देत आहेत. आणि एका शिवीचा विचार करत ती विषय व्यवस्था करू लागली. आणि चिंतन करताना तिच्या लक्षात आलं, मी खरंच तर रांडच आहे. माझा साधनदाता उत्तरापण ते निघून गेला. पती जर नाही तर त्याच्या अर्थाने मी विधवाच आहे. स्वतःचा विचार करताना लक्षात आलं, साधनदाता उत्तरापण ते निघून गेला. हे वैधव्याचं जीवन माझ्या वाट्याला आलं. मी खरं म्हणजे रांडच आहे. मी दारी आहे. दारी शब्दाचा अर्थ होतो आजपर्यंत अनेकांच्या दारावर जिने स्वतःला झोकून दिलेलं आहे. विचार करते, अनंत सृष्टीपासून देवता धर्म आचरण करताना अनेक देवतांच्या पायावर मी लोटांगण घालत गेले. माझं कपाळ या सर्व देवतांच्या चरणस्पर्शाने दाटलेलं आहे. मी दारीच आहे. अनेक देवतांची दारं उंबरठे मी झिजवलेले आहेत. दुःख करते, डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा, पण एक शिवीचा अर्थ तिला उलगडत जातो. सुरुवातीला विचार केला तिने, बरोबर हो म्हणाली, मी रांडच आहे. दुसऱ्यांदा विचार करते, मी दारी आहे. अनेक देवतांचे उंबरठे मी झिजवलेले आहेत. पुन्हा विचार करते, मी तर गोवळी आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि वळी म्हणजे जिकडे इंद्रिय घेऊन जातात तिकडे मी वळणारी आहे. इंद्रिय आपले दास आहेत आणि आपण मालक आहोत. दुर्दैव असं होतं, आपले इंद्रिय आपले मालक बनतात आणि आपण त्याचा दास बनतो आणि इंद्रिय नेतील तिकडे आपली धावपळ सुरुवात होते. छोट्या छोट्या पदार्थांचा वास आला तरी आपण पटकन आपलं मन तिकडे ओढल्या जातं. गोवळी आहे मी. तिने लक्षात घेतलं, हो म्हणाले, मी गोवळी आहे. आजपर्यंत हे वर्तन करत आले. हे जर वर्तन केलं नसतं तर कधीच माझा उद्धार झाला असता. डोळ्यांना अश्रूंच्या धारा सुरू आहे. विचार चक्र सुरूच आहे. पहिल्या शिवीचा अर्थ लागला, दुसऱ्याचा लागला, तिसरी गोवळी शिवी तिचाही तिला अर्थ लागला आणि शेवटी विचार करता करता ती या विचारापर्यंत येऊन पोचते, मी मोसारी आहे. मो म्हणजे अंधकार, मो म्हणजे तम, तम म्हणजे अंधकार. मी तर अशी अज्ञानाच्या अंधकारामध्येच आहे. कुठलाही ज्ञान विचार माझ्याकडे नाही. आणि हा विचार करत करत 4ही शिव्यांचा अर्थ तिच्या लक्षात आला. पाहता पाहता तास दीड तास कधी उलटून गेला तिला कळलं नाही. आणि सूर्य जेव्हा डोक्यावर आला, लक्षात आला तर भिक्षेचा अवसर उलटून गेला. पटकन आता मार्गाकडे यायला सुरुवात करते. आचार्यांचं भोजन झालंय. भोजनामधलं काही 2 घास आचार्यांचे शिल्लक आहेत. आचार्य सेवकाला सांगतात, हे 2 घास तिच्यासाठी म्हणाले आवर्जून हे शिल्लक ठेव. ती म्हणाले, आत्ताच तुम्ही तिला भांडलात, तिला शिवी दिली, तिला मार्गातून काढून दिलं. आचार्य म्हणतात, हो बरोबर आहे. ओहोटळीची गुंडा ओहोटळासीची आहे. मी जर तिचा गुरु आहे आणि मी जर तिला धर्म सांगितलेला आहे तर ती माझ्याकडे येणारच. आणि बरोबर तसंच झालं. अगदी काही मिनिटाच्या फरकाने ती समोरून आली आणि आचार्यांच्या समोर दंडवत घालून दुःख करू लागली आणि सांगितलं, आचार्य बरोबर आहे, तुम्ही ज्या 4 शिव्या दिल्यात की नाही त्या बरोबर आहेत. त्याचा अर्थ तिला उलगडला.
शास्त्रामध्ये वर्णन येतं, याला विषय व्यवस्था करणं असं म्हणतात बंधूंनो. आपले गुरुनिमित्त आपल्याला बोलतात, आपले हितचिंतक, आपले सुहृद आपल्याला बोलतात. 4 लोकांमध्ये बोललं की आपल्याला अपमान वाटतो, स्वाभाविक आहे. पण त्या बोलण्याच्या पाठीमागचा वात्सल्याचा भाव आपल्याला समजला पाहिजे. आपली आई जेव्हा बालकाला मारते की नाही, एखादे शिक्षक आपल्याला मारतात, हेतू हाच असतो की याच्या जीवनामध्ये अशा प्रकारची दिशा मिळाली पाहिजे. ही विषय व्यवस्था येते कुठून? ही विषय व्यवस्था येते ज्ञानातून, लक्षात ठेवा. ही स्वस्थता येते कुठून? संपूर्ण देवतांमध्ये चैतन्य देवता श्रेष्ठ, तिचा जो विद्यावंत आहे त्याच्यापेक्षा वासनिकाची स्वस्थता मोठी आहे, लक्षात ठेवा. येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता आती, चैतन्य विद्यावंता नाही. सर्व देवतांच्या विद्यावंतापेक्षा तिचा बोधवंत थोर आहे. त्याच्याकडे स्वस्थता आहे, त्याच्याकडे एक समाधान आहे. ही स्वस्थता येते कुठून? हे ते ज्ञान साधनेतून, लक्षात ठेवा. ही ज्ञान साधना ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित होते, तिथे विचार तयार होतो, तिथे विषय व्यवस्था तयार होते, तिथे स्वस्थता तयार होते. मग तो माणूस पावसामध्ये सुद्धा आनंद व्यक्त करतो. मला आठवतं, परभणी जिल्ह्यामध्ये आमची म्हणजे पदयात्रा होती. भेंडेगावला रात्री असंच एक छोटं मंदिर, तिथे सर्व पदयात्रा सगळी उघड्यावरचा, आणि रात्रीच पाऊस आला. सगळी मंडळी आतमध्ये त्या मंदिरामध्ये बसलेली. आमची अनेक संत मंडळी होती. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला असं वाटतं 2004ची गोष्ट असेल, आणि 2008ची गोष्ट. आणि मग ते पाळं सुद्धा जागेपर्यंत दिल्या जात होतं. म्हणजे आदरणीय दादाजी सांगायचे, उपाशी झोपू नका, प्रत्येकाने भोजन करा, पदार्थ जागेपर्यंत पोहोचवते. रात्रभर मंदिरामध्ये संयोजक बसून होते. ही गोष्ट जेव्हा आम्ही पाहिली तेव्हा लक्षात आलं की आपल्या पोटच्या मुलासारखं काळजी घेणारी सगळी संत मंडळी हे खरं तर आपलं धन आहे. यांनी तो विचार दिला. महाडवा पंथामध्ये आज जेवढ्या पदयात्रा निघतात, या पदयात्रेच्या मुळाशी सर्वज्ञ प्रतिष्ठानचं बीज आहे. म्हणून ही पदयात्रा म्हणजे एक मातृस्थानी असलेली पदयात्रा, जिथे आज 30-35 पदयात्रेंची मुलं जवळजवळ महाराष्ट्रभर फिरतात, उत्तर भारतापर्यंत जातात. बंधूंनो, विचार यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तिथे ज्ञान साधन आहे, तिथे संपूर्णता आहे. ही विचाराची संपूर्णता आणि आचाराची निपुणता येण्यासाठी जर ज्ञान साधना असेल, आपलंही जीवन याच प्रकारे घडेल. उद्या या पदयात्रेचा इतिहास जेव्हा म्हणजे लिहिला जाईल, निर्माण होईल, तेव्हा त्या पानावरती कुठे ना कुठे जशी हिराईचा स्मृतीस्थळात दिसेल, तसे आपण प्रत्येकजण दिसणार आहोत. आपण त्या इतिहासाचे साक्षीदार असो. अनेक वर्ष उलटून जातील, लक्षात घ्या, 5-50 वर्ष उलटून जातील. तुमची छोटी छोटी मुलं येतील, नातवंड येतील. तुम्ही सांगाल, जिरडगावला आम्ही गेलो, अशी पदयात्रा होती, अशी डोक्यावर बिंडे, असं चालायचो, असा पावसाने त्रास दिला, तरी आम्ही मात्र समाधानी असायचो. या सर्व गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतील? उद्या इतिहास निर्माण होईल, पण आज त्याच्यासाठी आपल्याला हे कष्ट झेलावे लागतील, सोसावे लागतील. खऱ्या अर्थानं हा महत्त्वपूर्ण असलेला विचार या हिराईसानं जोपासला. धर्मव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था सांभाळताना धर्मनिष्ठ राहिली आणि इतरांनाही धर्मदृढ केलं. ही दृढता जी तिच्याकडे आली, ही दृढता खऱ्या अर्थानं आपल्याकडे आली पाहिजे. त्याच्यासाठी हिराईसाची आठवण आहे. कशा करता पुन्हा पुन्हा हिराईसा आठवायच्यात, रंभाईसा आठवायच्यात, कशा करताना पंडित दामोदरवास ऐकायचेत, याचं हे कारण आहे, लक्षात ठेवा. हे सर्व ऐकताना आपल्याला प्रेरणा मिळते आणि जगण्याला दिशा मिळते. हे जगण्याला दिशादर्शक असणारे, प्रेरणादायक असणारे हे सर्व संत साधक या सगळ्यांना कृतार्थतेने दंडवत करू आणि देवाला प्रार्थना करूयात. त्यांची जी धर्मनिष्ठा आहे, धर्मदृढता आहे, त्यांची जी म्हणजे आचाराची निपुणता आहे, विचाराची संपूर्णता आहे, त्या आपल्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. आपल्या जगण्याला ती दिशा मिळाली पाहिजे, गती मिळाली पाहिजे. आणि या गतीला खऱ्या अर्थानं एक संवर्धित रूप देण्यासाठी ही सर्व आचार्यगण यांची अखंड असलेली स्मरण साधना आपल्या पाठीशी आहे. तो सर्वज्ञांचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये फलद्रूप व्हावा, ही पवित्र कामना व्यक्त करतो आणि अगदी वेळेत माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी थांबवतो. जय चक्रधर, जय महादेव. बोलता बोलता सर्व गुरुवर्य या सर्वांच्या समोर बोलण्याचा अधिक्षेप केला.